धर्मधारा सामाजिक अध्यात्म विचार। हरि रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ विषय विरक्त जया नाही आपपर सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्धार धन्य जगे तोचे का हरि रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे जाणीव शाणीव ओझे सांडुनिया दुरे जाणीव शाणीव ओझे सांडुनिया दुरी आपण वस्ती कर वर्तत से संसारी धन्य जगे तोचे का हरि रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसने शयने सदा हरि चिंतन धन्य जगे तोचे हरि रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे देवा देवा जगत्रय देवा बोलतो वचने अतिभाविक तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका परे प्रौढे न बोले भोजे तुम्हा सर्वज्ञांच्या समाजे द्यावे अवदान हे माझे
विनवली सकाळीची काजे लढयाचे लढे पुरते मनोरथाचे मनोरथ सरते जरी माहेरी श्रीमंत होते तुम्हासी प्रभो तुम्ही सुखामृताचे लोहो म्हणून आपल्या स्वेच्छा बोलावाला हो ते तरी सळगे करे बिहो तरी योगापा ते नमस्कारोनी आता धन्य जगे तोचे एक हरिरंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे प्रस्तुत प्राप्त स्थळी आणि या तुम्हा सर्व ग्रामस्थ वासियांच्या जीवनातील पर्वणीच्या निमित्ताने प्रभू सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे गेले 1 महिना सातत्याने मंदिरामध्ये सगळेच वारकरी असल्यामुळे आणि वारकऱ्यांच्या जय घोषामुळे संपूर्ण गाव जागृत असल्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे सगळ्यांना परिचित आहे असं गृहीत धरूया वासुदेव प्रकरणामधला आणि हा अभंग असून श्री संत नाथ महाराज ज्यांच्या जीवनामध्ये ज्याला दुर्मिळ योग म्हणतात संतांच्या जीवनात तो कधी येत नाही परंतु ज्यांच्या जीवनात तो योग घडून आला संत कधी श्रीमंत नसतात बरोबर का श्रीमंत असले तर कधी शांत नसतात आणि श्रीमंत आणि शांत जर असले तर संत आहेत का नाही याबद्दल शंका येते महाराजांचं जीवन असं परिपूर्ण आहे का त्यांचं जीवन संत या विभूतीला यत किंचितही कुठल्याही अंगाने न्यूनता नाही एक भाग शांत स्वरूपाला कुठल्याही प्रकारची न्यूनता नाही आणि श्रीमंताच्या बाबतीमध्ये जर विचार केला आवाज थोडा तुटतोय महिनाभर आहे आणि बाकीचं 200-100 ते पण सांगायचं आहे ते जर सांगितलं नाही तर एवढा मोठा उत्सव जो आहे का नाही तिळ पुण्य साचा तरी त्यामुळे कदाचित आवाज तुटत असेल सांभाळून संत शांत आणि श्रीमंत किती श्रीमंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये थोडी श्रीमंती आलेली आहे का तुम्हाला असं लय जाईल कबीर महाराजांनी त्या श्रीमंतीला बाद करून टाकलेला बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर पांती ना वैसे छाव में पेड़ पांती ना वैसे छाव में फल लगे सो दूर आपली श्रीमंती अशी खजुराच्या झाडासारखी खजुराच्या झाडाच्या सावलीला अजूनपर्यंत कोणी बसलाय का त्याची सावलीच पडत नाही पडली तरी जो बसेल त्याला पूर्ण एखाद्याने विचार केला भरे सावली नाही पण खजूर खाल्लं बरंच बरोबर का नाही पण ते खजूर मिळवायला जर गेला एवढं दूर आहे बरोबर का नाही खजूर मिळेल याची गॅरंटी नाही पण हा जरूर जाईल याही मात्र गॅरंटी आहे निघला तो अच्छा आहे बरोबर का नाही तो चकनाचूर कबीर जी कहते सती शूरमा और सन्यासी उगले तो अच्छे है निकले तो चकनाचूर खजुराच्या झाडावर जर गेला आणि बरोबर त्या फळापर्यंत पोहोचला तरच त्या ठिकाणी ते खायला मिळेल पण पोहोचेल याची गॅरंटी नाही आणि तिथून जर पडला तुमची आमची श्रीमंती अशी आहे बरोबर काय
कदाचित श्रीमंती आली तरी दुसऱ्याला सावली देत नाही. याचा अर्थ आपल्या अंगसंगाने इतरांची दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य आपल्या श्रीमंतीमध्ये नाही. कदाचित त्या ठिकाणी वाटलं एखाद्याला तर त्याच्या संघामध्ये जावं तर एवढा दूर आहे, एवढा दूर आहे, हा जाणारा टिकेल का नाही याची गॅरंटी नाही. एवढा दुरापास्त विचार तुमच्या आमच्या सांसारिक जीवाच्या श्रीमंतीचा आहे. परंतु संतांच्याकडे जर श्रीमंती असेल तर ती नाथ महाराजांच्याकडची पहा किती श्रीमंती. मला वाटते हजारो पंक्ती तुम्ही आम्ही एका दुसरे देतो रोजच्या, त्याला गणित नाही अशा पंक्ती नाथ महाराजांच्या वाड्यातून रोज उठायच्या. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. बरं, नाथ महाराजांची पंगत जर म्हटली तर पैठण सोडून पैठणच्या बाजूला सुगंध जायचा अन्न शिकल्याचा, आणि त्या सुगंधाच्या असणाऱ्या अन्नाचा जो वास आहे आता जसा आपल्याला येतो, बरोबर का नाही, पाहिल्यानंतर आजूबाजूच्या गावात ते रोज यायचे आवर्जून. बरं, एकच वेळ जेवायचे, 3 वेळचं जेवायचं सोडून एकदाच नाथ महाराजांच्या घरी पण एकदा जेवायचं. अशी श्रीमंत पंचभक्तांचं त्या ठिकाणी. बरं, वाढत असताना नाथ महाराजांचं त्या ठिकाणी रोजचं भोजन जर पाहिलं, सोन्याच्या ताटामधलं जेवण, चांदीच्या त्या ठिकाणी पेल्यामधलं पाणी असेल रोजच. एवढा श्रीमंत संत असून शांत आणि संत या तिन्ही अवस्था जीवनामध्ये नवे नवे टिकवणारा संत साहित्यामधला एकमेव संत जर कोण असतील तर नाथ बाबा विठ्ठल. जेवढे या बाबतीमध्ये श्रीमंत आहे तेवढे विचाराच्या बाबतीमध्ये ही संत श्रीमंत आहे. नाथ महाराजांचं वाङ्मय जर पाहिलं तर मग त्या ठिकाणी भागवताच्या माध्यमातून असेल 3,500 त्या ठिकाणी जर विचार केला रोजच्या आपल्याला ओवा वाचायला लागायच्या, बरोबर. भागवताला 3.5 पुढे 7 करा रोज. बरं, त्या ठिकाणी रामायण असेल, संत मालिका असेल, गाथा असेल, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी वाङ्मय, सगळ्या विपुल वाङ्मय जर कोणी तयार केलं असेल तर नाथ महाराजांनी केलं असेल. विचाराच्या माध्यमातून संपन्न असणारे, व्यवहाराच्या बाबतीमध्ये संपन्न असणारे, संतत्वाच्या अंगाने संपन्न असणारे नाथ महाराज, त्यांचा हा अभंग वासुदेव प्रकरणातील आजच्या सेवेला निवडलेला आहे. काही ना शाही नाथ महाराजांचा वासुदेव का घेतला तर आम्ही सगळे संसारी जीव आहे. किती परमार्थ केला तरी आम्हाला श्रीमंती पाहिजे. पाहिजे का नको? पाहिजे प्रत्येकाला, बरोबर का नाही? श्रीमंती बरोबर त्या ठिकाणी संत विचार पण आमच्या जीवनामध्ये पाहिजे, आणि संत विचाराबरोबर सुख नाम शांती पण आमच्या जीवनामध्ये पाहिजेच पाहिजे. असा त्रिवेणी मिलाप इथंच मिळेल म्हणून मुद्दाम या ठिकाणी मी अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा प्रसादाचा आणि हा महिमा आहे, कार्यक्रम आहे. जीवन म्हटलं प्रसादाने परिपूर्ण होत असत. आपला प्रसाद तयार आहे, बरोबर का नाही? पण 12च्या आत खाणं योग्य नाही. हो द्या जरा. 1 महिन्यावर तुम्ही आम्ही सगळं 8 तास गेलेला आहे. महिन्यातून एकदा दिसणारी जे आहे थोडा काय तुमच्या आमच्या जीवनात प्रसाद परिवर्तन करते, आणि प्रसाद भगवंताचा का सेवन करावा एवढं जरी तत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला उमगलं तरी तुमचं आमचं जीवन कृतकृत झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतः भगवंतांनी सांगितले गीतेमध्ये, प्रसादे सर्व दुःखानां हानिरुपजायते प्रसन्नम चेतसा आशु बुद्धी परिवर्तिष्ठते. काय करते प्रसाद? प्रसादे सर्व दुःखानां हानिरुपजायते. सगळ्या दुःखाचा
नाश करते, हानी उपजायते, नाश करते. सर्व दुःखानां हानी उपजायते याचा अर्थ असा आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक विविध प्रकारची दुःख संसारिकाच्या वाट्याला आहेच आहे. याचं कारण त्या संसाराचं स्वरूपच कसं आहे. ठाऊकच आहे संसार दुःखाचा, आपलं जे सांगतंय दुसऱ्याचं पाहायला जातोय, बरोबर का नाही? पण दुसऱ्याचं पाहत असताना त्याला त्याचा संसाराचा चांगला अनुभव आहे, बरोबर का नाही? इकडं रडारड असेल पण ती काय असेल, आणि इकडं हसास असेल ती काय असेल. उदाहरण सांगत बसवते, समजून घ्या. प्रत्येकाला संसाराचा अनुभव आहे आणि तो अनुभव म्हणजे दुःख आहे. ठाऊकच आहे, सांगायची गरज नाही. पावले पावली जीवाला माहीतच आहे दुःख आहे. मग आता दुःख तर आहे आणि आम्हाला मात्र आमच्या सुखापर्यंत जायचे, सुखापर्यंत जायचे, दुःख आवडत नाही. मग हे दुःख घालवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जीवनामध्ये प्रसाद ग्रहण केला पाहिजे, सेवन केलं पाहिजे. पण कोणाचा प्रसाद, तर तो भगवंताचा प्रसाद. देवाच्या प्रसादे करारे भोजन, तुकोबाराय सांगतात, देवाच्या प्रसादानेच भोजन केल्यानंतर त्या ठिकाणी दुःख जाणार आहे. आताही प्रसाद मिळत आहे, त्याचं नाव तुम्ही आम्ही भोजन ठेवले, बरोबर का नाही? रोजच करतोय पण दुःख जात. परंतु आज जो करणार आहे त्याला भोजन म्हणत नाही, काय म्हणतो आपण? प्रसाद म्हणतो. तेच डाळ आहे, तीच भात आहे, तीच भाजी आहे, बाकी काही वेगळं नाही, बरोबर का नाही? जसं तुमच्या आमच्या घरी बनतंय तसंच इथं बनलेलं आहे. पण तुमच्या आमच्या घरचं जे त्याला आपण भोजन म्हणतो आणि इथं बनलंय त्याला प्रसाद म्हणतोय. आणि हा प्रसाद प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन त्याचं जीवन कृतार्थ व्हावं हा संतांचा उदात्त हेतू असल्यामुळे तुमच्या आमच्या ग्रामस्थांनी विचार केला, हा प्रसाद आपल्या प्रत्येकाच्या घराघरात यावा आणि म्हणून एवढं आयोजन आहे. नाहीतर आम्ही काकडा करणारी जे आहेत आणि प्रसादावर भागवत गीता सांगते, असुष्टान्नम अदक्षिणा अमंत्रहीनम, असो जो यज्ञ आहे तर तामसं परिकल्पते, त्याला तामस यज्ञ म्हटलेला आहे. फळ न देणारा यज्ञ करू नये म्हणून संकल्पना मांडली. आणि त्या संकल्पनेला आपल्या गावाने डोक्यावर घेतलं, जणू डोक्यावर घेतलं. आणि हा जो आनंद आज मिळतोय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कणकणातून उभा राहिलेला आहे. आणि खचितच तो उभा राहिलेला आनंद काय करणार आहे, भगवंताचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये दुःखाची हानी करून आणि सुखाची निर्मिती करणार आहे. आणि म्हणून ह्या सोहळ्याला तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दुःख घालवण्यासाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी भोजन तेच आहे, पण नाव मात्र प्रसाद आहे का, तर त्यामध्ये क्रिया आहे, त्यामध्ये नियम आहे, त्यामध्ये शास्त्र आहे. शास्त्र विरहित जे आहे ते दुःख देते आणि शास्त्र युक्त जे आहे तेच जीवनामध्ये आनंद देते. आणि शास्त्र युक्त जीवन तुमचं आमचं व्हावं ही तुमची आमची व्यापक इच्छा आहे. आणि बाबांची परंपरा या टेंबरे गावाला लादलेली आहे. त्यामुळे खचितच एवढा महान साधू तुमच्या आमच्या आणि या परिसरामध्ये होऊन गेलेला आहे. त्या साधूचा संकल्प आमच्या रूपाने तुमच्यापर्यंत आणण्याचं एकच उद्दिष्ट आहे. माझ्या प्रत्येक गावातील असणाऱ्या आणि त्या ठिकाणी भाविकाच्या घरामध्ये मुलांचा रात्री संकल्प झाला, हरिपाठ ही संकल्पना केली पाहिजे आणि काकडा ही संकल्पना केली पाहिजे, का जेणेकरून ज्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं त्या बाबांचा आणि संकल्प
संकल्प आणि तुमच्या आमच्या या हरिपाठ आणि या असणाऱ्या काकड्याच्या निमित्ताने परिपूर्ण दिशेला जाणार आहे आणि म्हणून हे व्यापक स्वरूप आहे. तुमच्या आमच्या जेवणातलं रोजचं उदाहरण सांगतो, लवकर कळेल. स्मशानामध्ये लाकडं जाळली जातात. त्या लाकडांचे काय होते? काय होते? राख होते, बरोबर. आणि यज्ञामध्ये काय जाळलं जाते? यज्ञामध्ये ही लाकडं जाळली जातात, बरोबर का? फक्त त्या लाकडांची विधी आहे. यज्ञामध्ये जाणाऱ्या लाकडाला विधीने जाळलं जाते, बरोबर. आणि स्मशानामध्ये जाळणाऱ्या लाकडाला विधीने जाळलं जात. ज्याला ठेवायचा तसा तो, बरोबर. त्या आकार पण नाही, किती लांब असावा, किती उंच असावा, किती मापाचा असावा नाही, पण इथला मापात आहे, बरोबर का नाही? या ठिकाणी ज्याला समिधा म्हटलेलं आहे ती लाकडच आहे, दुसरं काही नाही. पण ती आकाराने त्या ठिकाणी सम असणार आहे. त्या ठिकाणी लांबी रुंदीने त्या ठिकाणी सम असणार आहे. आणि ते प्रत्येक हवन करत असताना त्याला वेगवेगळ्या मंत्राने काय केलं जाते? हवीरभाव या ठिकाणी टाकला जातो. इथंही लाकडं जाळली, इथंही लाकडं जाळली, इथं पण राग झाली आणि इथं पण राखच झाली. म्हणजे आपल्या जीवनातलं उदाहरण. आता आतलं जास्त ज्ञान सांगत बसलं तर आमच्या महिला आहेत त्यांना हे लवकर पडतं, पण गाडी वळवून ढकलू द्यायची म्हणून उदाहरण. कारण मला ते असं बाजूला जाता येत नाही. जेणेकरून हृदयी मूर्ती प्रगटी असली हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घराची. संतांच्या घरच्या कीर्तन मर्यादेचं उल्लंघन जीवनामध्ये झालं नाही आणि होणार नाही. पण त्या ठिकाणी श्रोत्यालाही त्याचं जीवन कृतार्थ व्हावं, पण काही वेळेला आपल्या सांसारिक अवस्थेतली उदाहरणं द्यावी लागतात. विठ्ठल ती राग तुम्ही आम्ही तिसऱ्या दिवशी धुवून टाकतो. बरं, धुतल्यानंतर तिला पवित्र करण्यासाठी काय काय करतो सगळ्यांना माहिती आहे, बरोबर का? इथंही राग झाली आणि इथंही राग झाली, बरोबर. आता तिला तर लगेच कधी ती धुवून जाते अशी इच्छा असते, कण सुद्धा ठेवत नाही आपण, बरोबर. ही राग मिळवण्यासाठी झुंबड आहे, बरोबर. ज्या वेळेला मागे आम्ही 51 दिवसाचा प्रयत्न केला त्या यज्ञाची राग चोरण्यासाठी, बरोबर. किती जणांनी काय काय केलं त्याला असं वाटलं महाराज काहीतरी वेगळं ठेवा मिळवण्यासाठी केलंय. आणि आम्ही पण अशा पुढ्या सोडले का ज्याच्याकडे जाईल त्याचं जीवन कृतार्थ झालं म्हणून समजा. त्याच्यामुळे संप्रदाय बराच वाढला. ज्याला नको होती त्याची पण इच्छा तयार झाली, पण त्याच्याने फायदा झाला. ती राग अजूनपर्यंत आहे, बरेच वर्ष 20-25 वर्ष झाली. ही राग आहे, ही राग आहे. त्या दिवशी धुवून काढली, पण ही अजूनपर्यंत सांभाळली जाते का? तर हा प्रसाद आहे. त्याला राग म्हटलं जात नाही, विभूती म्हटलं जाते. आणि ती विभूती तुमच्या आमच्या अंगाभोवती नवे नवे तिचा स्पर्श ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणि वेगळंच त्या ठिकाणी एक वातावरण तयार होते, निर्मिती त्या ठिकाणी वातावरणाची होते. तुमचं आमचं जीवन परावर्तित होते आणि ते जीवन खचित ज्ञानाच्या अनुषंगाने सुखाच्या दिशेने वाटचाल करते आणि तुमचं आमचं जीवन कृतार्थ करते. संसाराचा विचार आणि परमार्थाचा विचार असाच आहे. संसाराचा विचार आणि परमार्थाचा विचार असाच आहे. संसाराचा विचार तिसऱ्या दिवशी असणाऱ्या राखीसारखा आहे आणि परमार्थाचा विचार जो आहे ना विभूती स्वरूपाने उरलेल्या यज्ञ स्वरूपातील असणाऱ्या आणि विभूती सारखा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी किती मला वाटतं पहिल्या शतकापासून तर आता या ठिकाणी 22-20 शतक आलेलं आहे. अजून त्या ठिकाणी संत स्वरूपाने असणारी विभूतीना विचार पुसला जात नाही. आणि तोच विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज सुख परावर्तित करत आहे किंवा सुख आणून देत आहे. बाकी कुठलाही विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाचा प्रवेश करू देत नाही. आणि म्हणून हा विचार
आज बागायात त्या ठिकाणी जसं परंपरेने संत साधू संतांनी जागृत ठेवलेलं आहे ते तुमच्या आमच्या टेंभरे गावचं भाग्य असं आहे का तुमच्या आमच्या टेंभरे गावाडी हा विचार अजूनपर्यंत जागा ठेवलेला आहे आणि याच्याही पुढे तो जागा राहणार आहे कारण बाबांचा कृपा वरद हस्त आहे. एवढा अद्भुत असणारा प्रसाद जर आमच्या जीवनात मिळावा कोणाला नको वाटेल बरोबर का नाही कोणाला नको वाटेल प्रत्येकाला हवं असं वाटतं पण या प्रसादासाठी काही कारण आहेत काही अटी आहेत काही नियम आहेत नियम अटी ज्याच्या जीवनात पाळले त्याच्या जीवनात तो येत असतो. तुकोबाराने विचारा पाहे प्रसादाची वाट त्यावे प्रसादाला ताट धुतलं काय न धुतलं काय पाहिलं जातं रोजचं ताट आहे पण इथला परमार्थाचा प्रसाद ना भगवंताच्या यज्ञाचा प्रसाद आपल्याला मिळावा त्यासाठी प्रक्रिया सांगितलेली द्यावे धुवून या ताट याचा अर्थ तुमचं आमचं कर्म जे आहे ना ते स्वच्छ केल्याशिवाय कर्मामध्ये शास्त्राचं अनुष्ठान असल्याशिवाय किंवा आल्याशिवाय प्रसाद मिळत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी तो प्रसाद आपल्याला मिळावा त्या कर्माची शुद्धता तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडावी हे कर्म त्या ठिकाणी आणि तेवढं पवित्र व्हावं यासाठी संतांनी जो विचार सांगितलेला आहे एक शास्त्राचा विचार आहे आणि एक अशास्त्रीय विचार आहे. दोन विचाराचं वर्गीकरण केलेलं आहे. एक अशास्त्रीय जो विचार आहे तो दुःख देणारा आहे आणि शास्त्रीय जो विचार आहे तो त्या ठिकाणी सुख प्रदान करणारा आहे. आणि तुमचं आमचं ताट धुणं म्हणजे तरी काय तर शास्त्राने सांगितलेल्या अनुज्ञेप्रमाणे तुमचं आमचं जीवन बनवणं म्हणजे ताट धुवून देणं आहे. शास्त्राने जीवन जगत असताना जीवनाला दोन प्रकाराने वर्गीकृत या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक धन्य जीवन म्हटलेलं आहे आणि एक भीक जीवन म्हटलेलं आहे. लक्ष द्या एक जीवन धन्य म्हटलेलं आहे आणि एक जीवन भीक म्हटलेलं आहे. भीक जीवन वर्ज करायचं आहे आणि धन्य जीवन स्वीकारायचं आहे. काय त्या ठिकाणी शास्त्र सांगते पहा. गीतेच्या माध्यमातून जर विचार पाहिला तर स्वतः भगवंत सांगतात 16व्या अध्यायामध्ये या शास्त्र वर्तते काम कारतः जो शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करतोय कर्म करतोय कार्य करतोय त्याच्या जीवनामध्ये नस शांती मापनोती त्याच्या जीवनात शांती येणार नाही न सुख मापनोती त्याच्या जीवनात सुख येणार नाही न परमगती त्याला परमगती मिळणार नाही. तो शास्त्राच्या नियमाचं उल्लंघन करून जीवन दोन्ही जगतात. शास्त्राच्या अनुज्ञेनेही जीवन जगलं जाते आणि शास्त्राची आज्ञा उल्लंघन करूनही त्या ठिकाणी जीवन जगलं जाते. पण त्या ठिकाणी शास्त्र वर्तते काम काढतात न शांती प्राप्नोती न सुखम न परमगती त्याला ते मिळत नाही. आणि आपल्याला पाहिजे का नाही सुखही पाहिजे बरोबर का नाही शांतीही पाहिजे आणि परमगतीही पाहिजे. मग त्या ठिकाणी शास्त्राचं उल्लंघन करून मिळणार नाही. तस्मा शास्त्र प्रमाणते कार्य व्यवस्थित स्वतः भगवंत सांगतात मग ते मिळावं असं जर वाटत असेल तर शास्त्राच्या अनुज्ञेनं तुमचं आमचं जीवन जर तुम्ही आम्ही वर्तन केलं तर
त्या ठिकाणी तुमचं आमचं जीवन धन्य आहे आणि ते भगवंताला मान्य आहे. पण त्याच्या विरुद्ध जर असेल तर त्याला धिक्कार केलेला आहे. कोणाकोणाचा धिक्कार केलेला आहे? तुका म्हणे धिग वाहते शास्त्राने ज्या मार्गाचं नाम विचाराचं आणि त्या ठिकाणी निंदा केलेली आहे त्या मार्गाचा त्या विचारांचा स्वीकार केला रे केला तर ते धिक जीवन होते. पण ते एकदा बसलं रे बसलं का तुमचा आमचा आघात केल्याशिवाय राहत नाही. बैसता चोराचे संगती पाहुनियाचे संगत पहा. बैसता चोराचे संगती, चोराच्या नुसत्या संगतीला जरी बसलं तरी तुकोबार म्हणतात काय परिवर्तन होते. बाजूला पडलेली चिंडी जर दिसली तर ती लगेच खिशात घालायची इच्छा होते. बैसता चोराचे संगती पाहून या चिंडी पण धावे. चिंडी पाहिल्याबरोबर धावणार का? कोणाच्या संगतीत बसलाय? ढीग वाहती मार्ग तो शास्त्र विचार आहे. पहा शिंदळीचा कुंटणी वाटा आणि त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात भोग खोटा खोट्याचा शब्द वेगळे सांगत नाही. शिंदळीचा असणारा जो भाग आहे हरकतात घेऊन जाणार आहे. मग तिची वाहवा करणारे तिच्या संगतीमध्ये असणारे त्यांच्या वाट्याचं काय वाटतं? हे धिक जीवन आहे आणि ते जीवन तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे? दुःखच दुःख जोड येणार आहे. त्याच्यामुळे ते धिक जीवन नकोय, तो धिक विचार नाही. एका ठिकाणी तुकोबारांनी अख्खा अभंग सांगितलेला आहे. तुकोबाराय सांगतात धिक जिने बाईला धीन परलोकी मान नाही. ज्याचं जीवन बाईच्या अधीन आहे धिक जीवन त्याला धिक जीवन म्हटलं. तुकोबाराने तिचं वर्णन केलेले पहा. बरेच तुमच्या आमच्या सारखे महाभाग आहेत. बाईचं ऐकू नये असं शास्त्राने सांगितलं नाही. यत्र नारी पूजनते, बरोबर. नारीचं ज्या ठिकाणी पूजन होते सन्मान होते त्या ठिकाणी स्वतः भगवंत लक्ष्मी सहित राहते. पण योग्य विचाराचा सन्मान असू दे, नको तो विचार त्याचा जर सन्मान करायला गेला तर तो विचार इथं तिथे नाही शेवटी नरकात घेऊन जाते. तुकोबाराय सांगतात ऐकणाऱ्याचं एकाचं वर्णन तुकोबाराने केलेलं आहे. सुखे ओळंबा दावे गोहा माझे दुःख नेनो पहा. आपल्या पतीच्या समोर जाते आणि सांगते गोहानाम पती सुखे ती सुखी आहे. काही कुठल्या प्रकारची तकलीफ नाही पण तिला ते सांगायचंच आहे जेणेकरून काय या बैलाला ते सारखं सारखं पुढं पुढं करून तिला तिचा कार्य भाग साधवायचा आहे. तुकोबाराय सांगतात तिच्या जीवनातला विचार पहा. सुखे ओळंबा दावी गोहा माझे दुःख नेना पहा. हा आवडीचा मारीला वेडा होय होय कैसा म्हणे हिडा. ते सांगत ते ऐकणार का? तिच्या आवडीत हा मेलेला आहे. काय सांगावं तिने? ती सांगते अखंड माझ्या पोटाची व्यथा सारखं माझ्या पोटात अखंड माझ्या पोटाची व्यथा सारखं माझ्या पोटात दुखतं. बरं आता पोटात दुखते तर मग त्याच्यावर उपाय काय?
डॉक्टरनी सांगितले दूध साखर तूप पथ्या. पथ्याला काय सांगितले? दूध साखर आणि तूप रोज खा हे पथ्य सांगतो. आवडीचा मागीला वेळा तो आवडी तुम्हाला म्हणतो हो हो बरोबर आहे बरोबर आहे. एवढ्यावर थांबते नाही. दुपारामध्ये लहरी येते. दुसऱ्या बजे दुपारचा प्रहर आला रे आला तर तिला आता एवढा खाल्ल्यानंतर झोप येणारच आहे ना. त्याच्यामुळं काय करा त्या ठिकाणी गादी गलीचे जे आहेत ना तुम्ही सुपत्ती जे आहेत ना तुम्ही अंतरून द्या. मला काय हलवत नाही. हा लगेच गादी टाकायला सुपत्ती टाकायला लगेच पुढे. परत एवढ्यावर थांबतोय का? जवळीनं साथी मुले खाली झाली फुले. एवढ्यावर थांबत नाही. पलकाच्या खाली फुलं टाका. हा बोलतो होय होय भिडा आवडीचा मारीला. बरोबर आहे ती सांगते ते बरोबर आहे. पोटाची व्यथा आहे तकलीफ आहे झोपली पाहिजे सगळं झालं पाहिजे. आवडीत मेलाय. पण परिणाम काय सांगता सांगता इथं सुख तिला मिळवताना दुसरं सुख मात्र बाजूला टाकते. जवळीनं साथी मुले याचा अर्थ झोपेमध्ये अडचण येऊ नये म्हणजे मुलं सांभाळा. तो आवडीचा आहे ना तो बाईने झोपायचं मुलं सांभाळायची कोणी. आवडीचा मारीला वेडा होय होय कायचा म्हणे भिडा. एवढंच नाही गेल्या वारी तुम्ही आणली साखर 7 दिवसा गेली 10.5 7 दिवसात खाल्ली का? पायली गहू सांजा तीन निपट मदन चली अन्न. पायली गहू सांजा तीन मला अन्न खायला सांगितलं नाही कोणी डॉक्टरनी. मग सांगितलंय काय? एक पायली गव्हाचा शिरा रोज खा. पायली गहू सांजा तीन सांजाला एक पायली गव्हाचा शिरा कर आणि तोच खा. असं करता करता हाड करून मास आले. तुमचं हाड दिसत नाही नुसतं मासच आलं तरी पण थांबत नाही. माझे दुःख नेणार काहीच हाड करून मास आले. आता हाड तर गेले मास तयार झाले तरी माझं दुःख सहन होत नाही. तुम्हाला होय होय भिडा आवडीचा मारीला वेडा आणि होय होय कैसा म्हणे भिडा. तुकोबाराय म्हणतात असा ठीक विचार जर जीवनामध्ये ठेवला परिणाम काय होणार आहे. तुका म्हणे जिता गाढव केला. काय केला? तुका म्हणे जिता गाढव केला. ज्या बाईने जिवंतपणे आपल्या पतीला गाढव केला याचा अर्थ कुठल्याही प्रकारे त्या पतीचं आणि त्या ठिकाणी गाढवासारखा जर उपयोग करून घेतला कारण नसताना शास्त्र सोडून शास्त्राच्या विरुद्ध आचरण करून जर पतीला गाढवासारखं वापरायचा प्रयत्न केला तर त्याने पुढची योनी काय तुकोबार म्हणता शोधायची गरज नाही. मेल्या मागे तोच झाला. का म्हणे जिता गाढव केला. ज्या बाईने आपल्या पतीला जिवंतपणे गाढव बनवला मेल्यानंतर तो दुसऱ्या योनीला नाही गाढवाच्याच योनीला जाणार. तुकोबार सांगतात हा धीक विचार आहे. धीक जिने बाईला अधीन परलोकी मान नाही कोणी. परलोकातही त्याला स्थान नाही आणि जगामध्येही मान नाही. लोक सहज म्हणताना काय नाही बाई वेळा बरोबर का नाही. बाईला म्हणतात बाईचा ऐकणारा. योग्य विचार ऐकलं पाहिजे संसाराच्या अनुषंगाने असणारा. पण अयोग्य विचार ज्याने तुमच्या आमच्या धर्माला हानी आहे नीतीला न्यायाला तुमच्या आमच्या पुरुषत्वाला ज्या ठिकाणी हानी आहे तो विचार धिक्क आहे आणि तो धिक्क विचार शास्त्राने अमान्य केलेला आहे. दुसरा विचार नाही विवेक. ठीक जिने ज्याचे नाही विवेक वैराग्य. ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही विचाराची बैठक नाही कुठल्याही प्रकारचा शुद्ध विचार नाही त्याचंही जीवन धिक्क आहे. वैराग्य नाही त्याचंही जीवन काय आहे धिक्क आहे. त्या ठिकाणी मानाची अपेक्षा करतोय पण मात्र विचाराची ठेवण नाही त्याचंही जीवन काय केलेलं आहे धिक्क सांगितलेलं आहे. तुका म्हणे धिक आयसे जिने तुकोबाराय सांगतात आमचं जे जीवन आहे ना धिक्काराचं जीवन आहे. का धिक्काराचं जीवन आहे तर त्या ठिकाणी त्या निंदक आणि कुटील नरका झाले.
निंदकाचं जीवन धिक सांगितलेलं आहे, कुटिलाचं जीवन त्या ठिकाणी धिक सांगितलेलं आहे, चोरी करणाऱ्याचं जीवन धिक सांगितलेलं आहे, व्यभिचार करणाऱ्याचं जीवन धिक सांगितलेलं आहे. नवे नवे शास्त्राची अनुज्ञा सोडून जेवढं जेवढं वर्तन आहे ते धिक आहे. आणि त्या धिक असणाऱ्या जीवनाचा त्या ठिकाणी त्याग करणं म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात सुखाचं आमंत्रण करणं. तर त्याचा स्वीकार करणं याचा अर्थ सुखाला तुमच्या आमच्या जीवनापासून काय आहे बाजूला घेऊन जाणं हा संतांना धिक विचार त्या ठिकाणी मान्य नाही. जीवाचं कल्याण झालं पाहिजे आणि कल्याण होण्यासाठी धन्य जीवन कशाने होणार आहे ते धन्य जीवन सांगणारा विचार आणि त्या विचाराचा अभंगाचं प्रथम चरण. धन्य जागी जीवनाचा त्याग करायचा आहे. धन्य जीवन कशाने होईल तो विचार स्वीकारायचा आहे. नाथ महाराज सांगतात कशाने तुमचं जीवन धन्य होणार आहे तर नाथ महाराज सांगतात धन्य जगी तोची एक. कोण धन्य आहे त्याचं जीवन धन्य आहे. कोण? हरी रंगी नाचे. हरीच्या रंगामध्ये जो नाचतो त्याचं जीवन धन्य आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल हरीचा रंग नेमका कुठला. तुकोबारायण जर विचारला तर हरीला रंगच नाही. रंग नाही रूप नाही वर्ण रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. इथे नाथ महाराज सांगतात हरीच्या रंगात नाचलं त्याचं जीवन धन्य आहे. आणि इकडे तुकोबाराय सांगतात त्याला रंगच नाही. हे झाली पाहिजे ती आपली. एक संत म्हणतो असं आहे आणि दुसरा म्हणतो असं आहे. आता करायचं काय? रंग ओळखला पाहिजे. तुम्ही आम्ही जर विचार केला हरीचे रंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये रंग म्हणजे काय तर हरीचे असणारे 26 गुण सांगितलेले आहेत. पहा अभयम सत्वम सशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमच यज्ञ स्वाध्याय तप अहर त्या ठिकाणी आणि सहज असं विचार करताना सांगितलेलं आहे. पहा अभयम सत्वम सशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमच तपच स्वाध्याय तप अर्जवम.
दया भूतेषु लोलोक्तम मार्गम रीच पालनम तेज क्षमा धुतीर शौचम अद्रोह नातिमानितः संपदम दैवीम अभिजातास्य. हे देवाचे 16व्या अध्यायामध्ये सुरुवातच इथून सांगितली आहे. किती गुण आहेत किंवा किती रंग आहेत. पहिला रंग आहे अभय. अभयम 26 रंग त्या ठिकाणी आहेत. कुठल्याही रंगामध्ये नाचला तरी त्या ठिकाणी जीवन धन्य होणार आहे. पहिला एक रंग सांगितलेला आहे अभयम. जीवन तुमचं आमचं भयग्रस्त आहे. कशामुळे तर आम्हाला तुमच्या आमच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तुमचं आमचं जीवन भयग्रस्त आहे. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या आमच्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्या वेळेला तुमचं आमचं त्या ठिकाणी खचितच भय त्या ठिकाणी काय होईल निघून जाणार आहे. अभयम. आणि म्हणून काकड्यामध्ये आपण काय म्हणतो रोजचं प्रमाण विसरले प्रमाण. अम्मा हरीच्या दासा सांगितलेला आहे. अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही त्रैलोकी तर तुकोबारांचं एक प्रमाण आहे. देव पहावयासी गेलो ते तर देवाची होणी ठेलो. किंवा त्या ठिकाणी देव पाहिला तो कोणा नाही भ्याला. ज्याने देव पाहिला याचा अर्थ देवाचा पहिला रंग अभय आहे. तो ज्याच्या जीवनामध्ये उतरला त्याचं जीवन निर्भय होते. तुम्ही आम्ही अजून भयग्रस्त का आहात. अजून रंग चढला नाही. ज्याच्यावर रंग चढला पहिला रंग चढला त्याचं जीवन अभयग्रस्त होते. आणि हे आलं पाहिजे. पहिला जो तुमच्या आमच्या जीवनामधला कारण थोड्या क्रिया तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडतात लगेच आपलं धैर्य खचून जाते. माऊलीने स्पष्ट सांगितले पहा. ते मुंगीच्या म्हणजे पायातून तृणबीज जे आहे ना गळे मुंगीचे सुधले पावे त्यानुसार आहे सांगतात. तैसा आळूमाळे स्वार्थ आळूमाळे धैर्यापासूनही घडे. थोडस काहीतरी इकडे तिकडे झालं का की धैर्य खचून जाते. आता मोठा डोंगर पडला. बरोबर का त्याला अभय स्थिती प्राप्त नाही. त्याच्या जीवनात थोडं जरी त्या ठिकाणी एखादा आघात आला तर त्याचं भय का होते. जसं ते मुंगी आहे का नाही. आता मुंगीचं वजन किती आणि मुंगीच्या पायाचं वजन किती. पण त्या मुंगीच्या पायाच्या वजनामध्ये गवताचं बी हलतंय का नाही. आपण शेतकरी आहेत ना सगळे बरोबर का नाही. हलतंय का नाही गवताचं बी बरोबर का नाही. मग ते वजन किती आणि त्या गवता मुंगीचं स्वरूप किती मोठं तिचं पायाचं वजन किती पण गवत मात्र हलतंय. एवढंच जरी दुःख आमच्या जीवनात आलं आम्ही लगेच बरोबर का मोठा डोंगर पर्वता एवढं दुःख लगेच काय मोठा डोंगर कोसळला. काय हे तुमच्या जीवनामध्ये होते. छोट्या जीवनामध्ये गोष्टी घडतच राहणार आहेत. आघात येणारच आहे. भावुकच आहे. हा मूळ त्या ठिकाणी त्याच्यातूनच बनलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आघाताला समोर जाण्यासाठी एक रंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये चढला पाहिजे देवाचा. तो पहिला रंग आहे अभय. तो रंग ज्याच्या जीवनामध्ये चढला त्याला किती जरी दुःख आली गेली तरी त्या ठिकाणी ती दुःख थांबत नाही. त्या वेळेला स्वामी विवेकानंद आणि रामानंद त्या ठिकाणी स्वामींच्या असणाऱ्या
मठातून जात असताना जंगल होता आणि जंगल पाहिल्यानंतर जात असताना घरी येत असताना माकडं माग त्या ठिकाणी लागली. रामकृष्ण परमहंसाच्या मठातून येत असताना माकडे मागे लागली. आता माकडे मागे लागल्यानंतर जी जसे पळायला सुरुवात केली, माकडे मागे आणि पुढे नरेंद्र राम कोण स्वामी त्या ठिकाणी पळतात. विवेकानंद पळतात. आता त्यावेळेला नरेंद्र नाव होतं, विवेकानंद नंतर झालं. पुढे पळतात. आता पुढे पण थोडे थांबले. हे थांबले का की माकडं काय करायची, तिथे थांबायची. हे पळाले तर माकडं पुन्हा मागे धावायची. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, हे नरेंद्रा घाबरू नको, जाग्यावर थांब. तू जाग्यावर थांबलं तर हे थांबते, तू पळाला तरी तुझ्या मागेच तुझ्या त्याकडे हात धुवून लागतील. संकट असतील, दुःख असतील, परिस्थिती असेल, तुमच्या आमच्या जीवनामध्ये हात धुवून मागे लागेल. पण तुम्ही जर त्या ठिकाणी अभयग्रस्त जीवन जगत असाल तर त्या ठिकाणी निश्चळ, त्या ठिकाणी मेरू जायचा धनुबराय सांगतात, तो निश्चळ मेरू जायचा, मेरू पर्वतासारखा जर ठाम उभा राहिला तर ती दुःख आजूबाजूला सुद्धा येणार नाही, ती तिथल्या तिथे थांबून जातील. हा एक रंग जरी समजला 1 वर्षात, बरोबर का नाही? तरी मला वाटते आमच्या टेकडेवासियांचं भाग्य त्या ठिकाणी उजाळलंय. आमचे बरेच रंग आहेत पण अजूनपर्यंत रंग सांगत नाही कोणी. आणि तर मला कळवळायला लागलं का ठेवायचं तरी किती दिवस, बरोबर का नाही? पहिला रंग आहे अभय स्थिती जीवनामध्ये तुमच्या आली रे आली. समजायचं तुमच्यावर हरीचा एक रंग चढला, तुम्ही त्या एक रंगामध्ये नाचायला सुरुवात करा. ज्या दिवशी त्या एक रंगामध्ये नाचाल त्या दिवशी धन्य जगी, तुम्ही त्या जीवनामध्ये धन्य झाले. दुसरं सांगितलेलं आहे अभयम सत्वम सशुद्धी. सात्विक अवस्था जी आहे ना तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेकविध प्रकारचं परिवर्तन करते. आम्हाला असं वाटतंय कसं तरी येडा गबाळाचा परमार्थ हे कार्य नाही आणि येडा गबाळा परमार्थ चालत नाही. परमार्थामध्ये शुद्ध आणि सात्विक कसं पाहिजे, अंतकरण आत एक आणि बाहेर एक असं नाही. आत आणि बाहेर स्फटिक निर्मळ द्यायचा, त्या ठिकाणी दिवा काजली सोडते त्याच्यामुळे त्याला मान्यता. स्फटिकाचा जो प्रकाश आहे ना आतही तेवढा काय आहे, प्रभावी आहे आणि बाहेरही तेवढाच प्रभावी आहे. का आतही किलबिश नाही आणि त्याचं बाहेरही किलबिश नाही. त्या ठिकाणी दुसरा रंग आहे आतून बाहेरून स्वच्छ असणं, हा हरीचा दुसरा रंग आहे. आतापर्यंत जर हे नसेल तर आपण प्रयत्न करा, एक रंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये चढवायला सुरुवात करा. ज्या दिवशी परिपूर्ण 26 असणारे रंग चढतील त्या दिवशी जीव राहणार नाहात तुम्ही, तर त्या ठिकाणी देवच बनून जाणार. एक गुण तुमच्या अंगात आला पाहिजे. एक रंगामध्ये तुम्ही आम्ही काय झालं पाहिजे, रंगलो पाहिजे. अभयम सत्वम सशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती. तिसरा सांगितलेला आहे ज्ञान. आतापर्यंत आम्ही काय अज्ञानी आहेत का, बरोबर का नाही? आम्ही अज्ञानी नाही, पण तुम्ही आम्ही ज्याला ज्ञान म्हणते शास्त्र त्याला अज्ञान म्हणते, बरोबर का नाही? काय अज्ञान आहे तर जन्माला येऊन फक्त एकच चिंता केली, कुठली, पोटाची चिंता केली. आणि या पोटाच्या चिंतेला त्या ठिकाणी या पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्य व्यतीत केलं. हे ज्ञान म्हणता येणार नाही. तो तुम्ही आम्ही काय केला, तुमच्या आमच्या मनुष्य जन्माची एक येरजर फुकट घडवली. काय ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी अंतर आहे, म्हणूनच त्यांना पशु म्हटलेलं आहे, त्यांना अज्ञानी जीव म्हटलेला आहे आणि मनुष्याला मनुष्यच का म्हटलेलं आहे. 26 गुणापर्यंत तुम्ही आम्ही हळूहळू जा, एवढा आता मी या ठिकाणी सांगत नाही. रंग किती आहे, 26 आहेत. तुम्हाला नमुना म्हणून मी 2 सांगितले, अजून 24 बाकी आहेत. ते हळूहळू तुमच्या आमच्या जीवनामध्ये येतील, पण पहिला गुण आल्याशिवाय बाकीचे येणार नाही. निर्भय जीवन तुम्ही आम्ही जोपर्यंत जगायला शिकत नाही तोपर्यंत बाकीच्या शेवटच्या स्थितीपर्यंत जाता येणार नाही. मग हे गुण येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आमच्यामध्ये आले पाहिजे. रंगामध्ये आम्ही तर रंगायला तयार आहे, पण तो रंग आमच्या जीवनामध्ये उतरत नाही. कारण काय तर या रंगाचं वर्म ज्या नावामध्ये आहे ना ती नावं आमच्या मुखामध्ये येत. राम कृष्ण वासुदेव
कोणाचं त्या ठिकाणी आगमन होईल, जीवन कोणाचं धन्य होईल, तर ज्याच्या जीवनामध्ये धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. एक एक गुण येण्यासाठीची प्रक्रिया सांगितली नाथ महाराजांनी. एक तर राम कृष्ण वासुदेव सतत मुखामध्ये तुम्ही आणि ज्या वेळेला म्हणायला सुरुवात कराल त्यावेळेला तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवाचा एक एक रंग उतरायला लागेल आणि तो रंग उतरावा, तो रंग यावा म्हणून या ठिकाणी महिनाभर कार्तिक स्नान चालू आहे. बऱ्याच जणांना आपल्याला असं वाटलंय कार्तिक स्नान म्हणजे सकाळी एकदा स्नान झालं का ते कार्तिक स्नान घडलं, किंवा या ठिकाणी महिनाभर आम्ही काकडा केला म्हणजे कार्तिक स्नान झालं, असं नाही. या ठिकाणी 5 प्रकारची स्नान सांगितलेली आहे. ती 5 प्रकारच्या आंघोळी झाल्याशिवाय तुमचा काकडा पूर्ण होत नाही. पहिलं स्नान सांगितलेलं आहे. कार्तिक स्नानामध्ये 5 स्नान घडली का मग आपला काकडा पूर्ण होईल. नाहीतर आपण वासुदेव पांगळ्यापर्यंत फक्त काय करतो, परिपाठ करतो, पण मात्र स्नान आपलं घडत नाही. पाहतो ते जर घडावं असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी उत्तमावली उत्तम सत्य वांग स्नान काय सांगितलेलं आहे, वाचेनी सत्य बोलणं हा पहिला स्नान आहे, पहिली आंघोळ आहे. कार्तिक स्नानाची पहिली आंघोळ काय आहे, उत्तमावधी उत्तम सत्य वांग स्नान या परती गुण तुझे आण नाही. नामदेव महाराज सांगतात याच्यापेक्षा दुसरं नाही. दुसरं सांगितले बाह्य भीतरी शुद्ध सर्व काळ हे तुझे स्नान. काय सांगितले, आतून आणि बाहेरून एक विचाराने चित्ताच्या शुद्धीने राहणं हे दुसरी आंघोळ सांगितलेलं आहे. तिसरी जी सांगितलेली आंघोळ आहे, तिसरी स्नानाची आंघोळ सांगत असताना संयम इंद्रियाशु त्या ठिकाणी इंद्रियाचा संयम आणि दंडावा विग्रह वासनेचा विग्रह दंडित करायचा. तिसरं स्नान सांगितलेलं आहे अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धारण केलेल्या परमेश्वराला आणि सातत्य चित्तामध्ये धारण करायचं. चौथं स्नान सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वामुखी दया करुणा हे चौथं स्नान सांगितलंय. आणि 5वं स्नान सांगत असताना तुम्ही आम्ही जे करतो नाही, काया प्राक्षाळावे जळी करणे ती आंघोळी लौकिकार्थ, ती पण का करावी, आंघोळ का करते अजून आपल्याला माहित नाही का, तर तुमच्या आमच्या या शरीरामध्ये 6 प्रकारचे दोष आहेत. त्याला षडरूप म्हटलं जाते, बरोबर का नाही. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार या शरीरामध्ये वास्तव्याला आहे. यांना स्वच्छ करण्यासाठी त्या आंघोळीची ही गरज आहे. काया प्राक्षाळावी जळी करणे ती आंघोळी लौकिकार्थ. अशा 5 प्रकारचं स्नान किंवा 5 प्रकारच्या आंघोळी जर आपल्या झाल्या मग समजायचं आपलं कार्तिक स्नान झालं. आता टेबरेवासियांना या ठिकाणी सांगायची गरज नाही. बाबांच्या परंपरेतून या ठिकाणी एक वैभव आहे आपल्याला. पहा, ज्या ठिकाणी जो विचार आणि दृढ होतो ना त्या विचाराच्या अनुषंगाने प्रत्येकाचं जीवन त्या ठिकाणी बनत असते. पहा, आज आता मी आवर्जून सांगेन, काही महिला त्यांना वाचता येत नाही, अभ्यास केलेला नाही, संपूर्ण काकडा पाठ झाला, हरिपाठ पाठ झाला, बऱ्याच त्या ठिकाणी महिला आहेत, बरेच पुरुष आहेत. हे का होते, तर तुमच्या आमच्या परंपरेचं बीज जे आहे ना ही या ठिकाणी रोले आणि ती कृपा होते. नवे जसं वातावरण असते ना तसंच त्या ठिकाणी बुद्धी सुद्धा काय होते, कार्यरत होते. टेबऱ्यामध्ये कीर्तन सांगायला किती जरी मोठा कीर्तनकार आला, बरोबर आहे का, कीर्तन सांगून गेल्यानंतर साधा असणारा श्रोतावर्ग लगेच सांगतोय कीर्तन कसं झालं. त्याला कोणी सांगायला जात नाही. आपण निरीक्षण करा, घरातली महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलगा असेल, तो सांगतोय बाबाचं कीर्तन आज बरोबर झालं का, तर त्यांनी आतापर्यंत तो विचार त्याच्या अवतीभोवती त्या नांदलेला असल्यामुळे त्या विचाराच्या पलीकडे तो जात नाही. आणि ज्या ठिकाणी जे असतंय ना
त्या विचाराची प्रगल्भता जाणूनच त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. पहा, भोज राजाच्या दरबारी असणारा कवी कालिदास हा एवढा विद्वान होता का त्याच्या विद्वत्तेची असणारी स्थिती पाहून बाजूच्या देशातील असणारे जे आहेत ना विद्वान त्याच्यावर त्या ठिकाणी जळा लागले. का एकदा तरी कालिदासाला काय करायचं, आपण वादामध्ये हरवायचं. आता वादात हरवला म्हणजे त्या ठिकाणी भोज राजाही जिंकला जाईल, कारण हा विद्वत्ता मिळवतोय, तो काळीचा भक्त होता आणि त्या ठिकाणी त्याला जिंकायचं. पण केला बाहेरच्या शेजारच्या असणारे पंडितांनी, आणि तो पंडित त्या ठिकाणी भोज राजाच्या नगरीमध्ये आलेला आहे. भोज राजाच्या नगरीमध्ये आल्यानंतर नगरीत प्रवेश करायला आणि दोन अशा मुली ज्या आहेत ना डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी पाणी भरत याच्यातून अशा छोट्या छोट्या कळशी घेऊन जात असताना त्या दोन मुलींना त्यांनी विचारलं, कालिदासाचं घर कुठं आहे? कोणी विचारलं? बाहेरच्या असणाऱ्या पंडितांनी विचारलं, कालिदासाचं घर कुठे? आता त्या शेवटी गावातले असल्यामुळे त्यांनी सांगितलं, का कालिदासाकडे जायचंय? तर म्हणतो त्याच्याशी शास्त्रवाद करायचाय. काय करायचंय? शास्त्रवाद करायचंय. पंडित मीही पंडित आहे आणि त्याला शास्त्रामध्ये जिंकायचंय. त्या मुली सांगतात, आमच्या पंडिताला जिंका तुम्ही, जिंकायला काही अडचण नाही, पण आमच्या प्रश्नाची उत्तर द्या, आणि ती उत्तर दिली तर मग तुम्ही पंडिताला जिंकू शकता, अन्यथा नाही. बाबांच्या कृपेने तुमच्या आमच्या या संपूर्ण टेकऱ्या नगरीमध्ये हा परमार्थ फुलला आहे. याचं कारण काय, तर कणकणामध्ये आणि बाबांचं असणारं जे ज्ञान आहे, जो कृपावर्षाव आहे, तो काय आहे, अवतीभोवती नांदत आहे. म्हणून ते चारी कुत्र्याने काय होते, फळतय फुलतय. विषय बाजूला जाऊ नये. त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं, आमच्याशी शास्त्रार्थ करा. आमच्या शास्त्रार्थ जर तुम्ही जिंकलं तर मग त्या ठिकाणी पुढे जा, आमच्या पंडिताशी वाद करा, अन्यथा तुम्हाला वाद करता येणार नाही. आमची उत्तरं दिली तर पुढे जा, आमची उत्तरं दिली नाही तर पंडिताच्या नादाला कशाला लागता? बरोबर का नाही? त्यावेळेला तो म्हणतो, आता मुली आहेत, मुलीशी काय वाद करायचा? पण त्या ठिकाणी त्या मुली म्हणतात, आमच्या प्रश्नाच्या आधी उत्तर द्या, आणि उत्तर दिल्यानंतर आणि मग पुढे जा. त्यावेळेला तो पंडित म्हणतो, विचारा, काय विचारायचं आहे? त्यावेळेला त्या एक मुलीने सांगितलं, कृष्णमुखी नजमी वानरी. कृष्णमुखी नजमी वानरी, द्विजीवा नजमी सर्पिणी, पंचपती नजमी. त्या ठिकाणी सांगितले द्रौपदी. यस्याहं कार्य नित्य करिता तस्याहं बालका. मी त्याची पोरगी आहे. आता हा चक्रावला. पंडित जो त्या ठिकाणी कालिदासाबरोबर सामना करायला जाणार आहे, पहिल्याच पोरीने त्या ठिकाणी तिच्या डोक्यावर कळशी ती सांगते. आता ज्ञान पाहिल्यानंतर तोही त्या ठिकाणी घाबरला. ती म्हणते, माझं नाव त्या ठिकाणी, मी कोणाची पोरगी आहे असा प्रश्न त्याने केला. तू कोणाची पोरगी आहे? तिने संस्कृतीमध्ये सांगितलं, कृष्णमुखी नचबी वानरी, द्विजीवा नचबी सर्पिणी, पंचपती नचबी द्रौपदी, यस्याम त्या ठिकाणी नित्य कार्यरतः तस्याहं कुल बालका. मी त्याची मुलगी आहे. कोणाची? कृष्णमुखी. याचा अर्थ काळ्या तोंडाची आहे, पण वानरी नाही. काय सांगितलं तिने? काळ्या तोंडाची. कृष्णमुखी म्हणजे काळ्या तोंडाची, पण वानरी नाही, कारण वानरी काळ्या तोंडाची. बरोबर का नाही? ती वानरी नव्हतीच. ती म्हणते कृष्णमुखी, पण त्या ठिकाणी नचबी वानरी, द्विजीवा नचबी सर्पिणी. दोन जीवा आहेत पण सर्पिणी नाही. पंचपती, 5 पती आहेत, पण द्रौपदी नाही. द्रौपदीला 5 पती होते. यस्य नित्य कार्यरतः तस्याहं कुल बालका. असं ज्याचं कार्य रोजचं आहे याची मी कोण आहे? बालिका आहे. आता हा घाबरला. पूर्वीचा कारकून, बरोबर का नाही? ती कारकुनाची पोरगी होती. कोणाची? कारकुनाची पोरगी होती. आणि पूर्वीच्या कारकुनाच्या हातामध्ये काय असायचा? काळा पेन. बरोबर. बरं, त्या काळ्या पेनाला काय असायचा? निप. त्या निपाला काय 2 जीभा असायच्या ना, एक वरची जीभ, एक खालची जीभ. बरोबर. त्याच्यामुळे कृष्णमुखी म्हणजे काळ्या तोंडाचा आहे कोट तो पेन, पण त्या ठिकाणी वानरी नाही,
दुसरं त्या ठिकाणी 2 जिभा आहे. सर्पाला 2 जिभा असतात, पण त्या ठिकाणी त्या 2 पेनाला जिभा आहेत, वरची आणि खालची, पण त्या ठिकाणी सर्पिणी नाही. आणि पंच धाता 5 बोटांनी रोज तो लिहितोय. कोण? कारकून. 5 बोटांनी, याचा अर्थ रोज त्या पेनाचा संबंध कोणाशी आहे? 5 बोटाशी. याचा अर्थ 5 पती आहेत. त्याच्या मी द्रौपदी 5 पती आहेत, पण मी द्रौपदी नाही. अशी ज्याची दिनचर्या रोजची आहे, नाम त्या कारकुनाची मी पोरगी. दुसरी होती, मी सांगते की दुसरी होती, ती वेगळी होती. ती म्हणते मी कोणाची आहे ओळख. त्यांनी सांगितलं, दुसऱ्या मुलीने सांगितलं, बाहुड असती, शिरोळ असती. नच त्या ठिकाणी सांगितले हस्त असती, नच दशांगुलहा यस्यम त्या ठिकाणी निर्मिती येनम तस्ते हम बालक. ती नेमकी टेलरची पोरगी होती. ती बोलते रोज याची निर्मिती आहे. बाहू असती, तुमच्या आमच्या शर्टाला काय आहे? बाहू असती, पण शिरो नसती. आहेत का? तुमचा आमचा जो शर्ट शिवला जातोय, बरोबर का नाही? शिवणारा जो आहे तो त्या ठिकाणी शर्टाला या ठिकाणी बाहू आहेत, बाया आहेत का नाही? पण डोकं आहे का? बाहू असती, शिरो नसती, डोकं नाही, बाहू आहे, बरोबर. त्या ठिकाणी हात शिवतोय, पण बोट नाही. आहेत का बोट? हात शिवले आपले, पण बोट नाही. आता रोज ज्याचं कार्य आहे त्या शिंप्याची मी पोरगी आहे, तो त्यांच्याच पाया पडला परत गेला. कोण? हे मला का सांगायचंय माहितीये का? तुमच्या आमच्या टेंभरेगावची ही स्थिती झालेली आहे आणि याच्या पुढे ती होणार आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि या ठिकाणी परमार्थाचं बीज रोवलेलं आहे. आणि त्याचा परिपाक म्हणजे काय असेल तर सहज आपण या ठिकाणी संकल्प सोडला आणि घरातून त्या ठिकाणी वासुदेवाच्या निमित्ताने बघ, आदिवासी वाडी असेल, हरिजन वाड वस्ती असेल, तुमच्या आमच्या घरातला एक कोपरा सुद्धा राहिला नाही. कशासाठी? अरे आपल्या मंदिरामध्ये कार्य कुठलं होत आहे? कार्तिक स्नान म्हणजे आपलं कार्य, देवाचं कार्य होतंय आणि तो देव प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे आणि हे कार्य सत्य आहे आणि हे आपल्या जीवनाला कृतार्थ करणार आहे. हा विचार तुमच्या आमच्या आणि हृदयामध्ये बसलेलाच असल्यामुळं आपल्याला काही तकलीफ होत नाही. बरोबर का? त्यांच्या आपण घाबरायचा कसं होईल कसं होईल. त्याला म्हटलं फक्त तू काय कर, हार आपला फक्त व्यवस्थित ठेवायचा, देवाचा हार व्यवस्थित ठेव. ठेवता 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 असा परिणाम झाला. आता चंद्रपा बोलतो, नाही नाही महाराज, हे आता आपलं असं ते यावत चंद्र दिवा करो. सुनील महाराज असू दे नसू दे, हे कार्य त्या ठिकाणी होतच राहणार आहे. तुम्ही असणार नसणार, ही परंपरा जी आहे ती पुढे जात राहणार आहे. याचं कारण बीज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव स्वरूपाचा असणारा रंग जो आहे ना, हा काय आहे? चढलेला आहे. आणि त्या चढलेल्या रंगाचं प्रतीक मग त्या ठिकाणी कोणी 200 असेल, कोणी 2000 असेल, कोणी 10,000 असेल, कोणी पात्र देते तर कोणी ग्लास देते तर कोणी तांदूळ देते. हे कार्य एकाच नाही. गोकुळवासियांची जी अवस्था झाली होती ना, गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंद का आहे त्याचं कारण जर पाहिलं तर अवघा रंग एक झाला, गोकुळाचा रंग एक झाला. तसा तुमच्या आमच्या टेंभरे गावाचा तिन्ही पाड्याचा असेल त्या ठिकाणी आणि आदिवासी वाडी असेल, हरिजन वस्ती, एक रंग झालेला आहे. कुठल्या बाबतीमध्ये? परमार्थाच्या बाबतीमध्ये एक रंग झालेला आहे. आणि त्या या एक रंगाचं प्रतीक कोणीही बाहेरचा येऊन या रंगाला त्या ठिकाणी बाद करू शकत नाही किंवा याला वेगळा रंग चढू शकत नाही. का? तर त्या रंगाने तुम्ही आम्ही या ठिकाणी रंगलेले आहात. म्हणून तुमचा आमचा जो विचार आहे, ज्या अनुषंगाने जिथं विचार नांदत असतो ना, त्याच अनुषंगाचा विचार जो आहे ना, काय होत असतो? प्रफुल्लित होतो, बाहेर येत असतो. आणि म्हणून त्या देवाचा रंग चढावा असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या मुखामध्ये तो देव यावा. म्हणून 5 दिवस आपण काय केली? वासुदेवाची फेरी केली. वासुदेवाच्या फेरीच्या माध्यमातून काय? धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा मरे वाचे. सदा त्या असणाऱ्या भाविकांच्या, माझ्या जनवासियांच्या मुखामध्ये फक्त देव आणि देव, देव आणि देव. ते कशासाठी? आपलं जीवन धन्य बनावं म्हणून. नाथ महाराज या ठिकाणी कोणाकोणाचं जीवन धन्य म्हणतात तर ज्याच्या मुखामध्ये राम कृष्ण वासुदेव नित्य येते, त्याच्या जीवनामध्ये हरीचा रंग चढला जातोय, त्याचं जीवन धन्य आहे. एक भाग. दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा 4 सांगितलेला आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा
सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा धन्य सांगितले ज्याच्या मुखामध्ये राम कृष्ण वासुदेव सदा आहे त्याचं जीवन धन्य आहे। दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात जो सुखामध्येही त्या ठिकाणी सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ या चार जणांचं असणारं जीवन धन्य सांगितले। कोणाचं? ज्याच्या जीवनामध्ये सुख दुःख समेतत्वा लाभा लाभो जया जय हो या स्थितीमध्ये जो सम आहे दक्षिण आणि उत्तर मारुता त्या ठिकाणी मेरू जैसा त्या ठिकाणी उत्तरेला उत्तरेकडनं जरी पाहिला तरी मेरू स्थिरच आहे, दक्षिणेकडून जरी पाहिला तरी मेरू पर्वत जसा स्थिरच आहे तसं सुख आलं तरी त्या ठिकाणी जीवन त्याचं तसंच आहे आणि दुःख आलं तरी त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची व्यथिता येत नाही। सुख दुःख समान धन्य जगी तोची नाथ महाराज सांगतात सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा अनेक विविध जीवांच्या बद्दल अंतःकरणामध्ये ज्याच्या कृपा येते त्याचं ही जीवन काय आहे? धन्य जगी तोची एक। जो सुख दुःखामध्ये सम आहे तो धन्य आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कृपा आहे तोही त्या ठिकाणी काय आहे? धन्य आहे। ज्ञानाचा उद्बोध स्वतःही त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करतोय आणि त्या ज्ञानाचं वाटपही इतरांना करतोय त्याचंही त्या ठिकाणी काय आहे? उद्बोध करणे। याचा अर्थ स्वतः ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा, स्वतः ज्ञान गिळलं आणि तेच ज्ञान त्या ठिकाणी सुखीतेने व्हावे जगाने निववावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गाशी या स्थितीमध्ये ज्याचं जीवन आहे धन्य जगी तोची एक। ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्याच्या जीवनामध्ये भक्ती प्रेमाचा कल्लोळ आहे ना त्याचंही जीवन धन्य आहे। हनुमंतराया आणि ज्या वेळेला आता हे सांगितलं पाहिजे वाटलं पाहिजे आम्हाला इथं आहे तर आपला देवरायचा तिकडं बरोबर का नाही? त्याला वाटतं माझ्याबद्दल काही सांगतच नाही मला, हा महिनाभर माझ्याच मंदिरात त्या ठिकाणी काकडा केला माझंच सांगत नाही, त्याला पण त्या ठिकाणी वाटून म्हणून सांगितलं पाहिजे विठ्ठल भक्ती कशी असावी हे जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावं असं जर वाटत असेल तर भक्तीच्या वाटा विचाराला कुठे गेलं पाहिजे? एवढं काय भक्तीच्या तावा
तुकोबारांच्या देहूच्या असणाऱ्या हनुमंताच्या मंदिरामध्ये तुकोबाराने साधना केली आणि केल्यानंतर भक्तीची वाट कशी असावी हे त्या हनुमंतरायाने तुकोबाराने सांगितलं आणि तो अनुभव तुकोबाराने सांगितला. काय भक्तीच्या त्या वाटा लावाव्या आणि आपलं भाग्य असे का आपल्या हनुमान मंदिरामध्येच आपला काकडा, त्याच्यामुळे आपल्या भक्तीचा कळोल बाजूला जाणार अजिबात नाही. धन्य जगी तोची आहे का, तोच धन्य आहे. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कळोल. कशी भक्ती असते, ज्या वेळेला लंकेमध्ये सीतामाईच्या शोधार्थ हनुमान निघताय, सगळ्यांचा असा मोर्चा ठरला का एक विचार झाला, कार्य करत असताना कोणीतरी एकच करते पण बाकीच्यांचं सहकार्याशिवाय ते होत नाही. म्हणून इतरांना असं वाटू नये काय हनुमंतच राया गेला आणि सीता शोधली आणि आम्ही मात्र याच तीरावर राहिलो असं नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समवेत ते कार्य आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं का हनुमंतराया जाऊ शकतोय, त्यामुळे हनुमंतरायाला प्राधान्य दिले. आता लोकांनी नेमका ठरवलं ते बरोबर आहे, पण त्याला सुद्धा कळलं पाहिजे ना काय का आता मला सीता शोधायची आहे, पण जायचं कुठे, लंकेमध्ये जायचं. आता लंकेमध्ये जायचं कुठलं रूप घेऊन जावं, पहिला विचार बुद्धिमत्ताम वरिष्ठ हनुमंतराने पहिला विचार केला लंकेत जायचे, सीता शोधायची आहे. बरं तो रावण ज्याच्या लंकेत जायतो तो असा आहे का, जाके आगे सुर नर डरही निशिना निद दिन अन्न न खाई. देवांच्या बायका त्या ठिकाणी गर्भ गाळायचा नुसता रावण आला असं म्हटल्यावर पोरच झाली नाही स्वर्गामध्ये देवाना. रावणाच्या दाकामध्ये कोणी जेवत नाही कोणी झोपत नाही, एवढा धाक त्रिभुवनावर जाके आगे सूर असुर डरही निशिना निद दिन अन्न न खाई. एवढा धाक रावणाचा, त्याच्या लंकेत जायचं आहे. हनुमंतराय विचार करते जायचं तर कसं जायचं, विचार करते मनुष्य रूपात जर जायचं तर ते राक्षस आहे कोण, लंकेमध्ये वानर आणि मनुष्य रूप हे घेऊन जर जायचं तर वानर ही खाद्य कोणाचं आहे, राक्षसांचं आहे. दुसरं मनुष्यही खाद्य कोणाचं आहे, राक्षसांचं आहे. मग तो विचार बाद केला, आपण वानर म्हणून पण जायचं नाही आणि मनुष्य म्हणून पण जायचं. ब्राह्मण बनून गेला तर एकदाच नारदाला त्या ठिकाणी मानतो, बाकी ब्राह्मणाला तो मानत नाही. वर्मी लागतो ना ब्राह्मण कोण मानेल का नाही. आता नारद असा होता उलटा सांगायचा, ते उलट लगेच पटलं जाते. कोणाला, राक्षस वृत्तीची जी लोक आहे ना त्याला सरळ सांगून जमत नाही, त्याला उलट सांगावं लागतं, बरोबर का नाही. कोणाचं ऐकत नाही. त्या रावणाचं कार्य अबाधित राहिलं असतं, फक्त काय झालं होतं त्या रावणाच्या पायाखाली कोण होता, शनी, बरोबर का नाही. तो शनी उलटा होता आणि पाय देऊन बसला होता आसनाच्या खाली. कोणाच्या, रावणाच्या आसनाच्या खाली, त्या ठिकाणी छाती खाली आणि पाठ वरती आणि असा पाय देऊन होता कोण, रावण. कोणाच्या, शनी शिंगणापूरला आपण जातो ना त्या शनीच्या. आता सगळ्या देवांनी प्रयास केला का रावणाची 7.5 जोपर्यंत शनी पालटत नाही तोपर्यंत 7.5 काय येणार, मग कार्य करील कोण, कोणाची हिंमत नाही. नारद असा ब्राह्मण होता, बरोबर का नाही. असा त्या ठिकाणी वैष्णव होता, त्याला माहिती आहे कोणाची कुठं कट काढायची आणि कोणाला कुठं त्या ठिकाणी कळीत लावायचं, त्याला चांगलं माहित होतं. गेला तिथे, गेल्यानंतर त्या ठिकाणी अरे काय त्रिभुवन राज्य रावणा तुझं एवढा बलाढ्य एवढा शक्तिशाली, शत्रूच्या छातीवर पाय द्यायचा का पाठीवर, शत्रूच्या छातीवर पाय द्यायचा का पाठीवर. अरे पाठीवर तर कोणी लात मारते पण छातीवर द्यायची हिंमत लागते आणि तू तर त्रिभुवनाचा राजा आहे, पालटाव तू त्याच्या छातीवर पाय देऊन मग लोकांना सांग त्रिभुवनामध्ये का रावणाने शनीच्या छातीवर पाय दिला. म्हटला लगेच, त्याला माहित अरे एवढा बलाढ्य, त्याला काय पाठीला लगेच पलटवला आणि पलटवल्या तर 7.5 तो एकच रावण त्या ठिकाणी नारद मुनीचा ब्राह्मण स्वरूपाने ऐकत होता, बाकीचा कोणाचा ऐकत नव्हता. हनुमंतराय म्हणतात तो सोडून मारता दुसऱ्या ब्राह्मणाला तो ऐकल याची गॅरंटी, तेही रूप त्या ठिकाणी हनुमंतरायाने घ्यायचं सोडून दिलं. मग एक त्या ठिकाणी लघु रूप धरी कपही, त्या ठिकाणी एकदम सूक्ष्म रूप धारण करो आणि लंकेचं शोधन करायला हनुमंतराय गेले सूक्ष्म रूपामध्ये. आता गेल्यानंतर जिकडे तिकडे जात आहे
सुरुवातीला त्या ठिकाणी सुलोचनाच्या महालात इंद्रजित आणि सुलोचना त्या ठिकाणी झोपलेली असताना पाहिलं, त्याला स्वरूप पाहिलं, त्याला वाटलं हीच सीता, कारण सीता माईला पाहिलं नव्हतं. त्या ठिकाणी पुन्हा पात्र संवादामध्ये असं कळालं का आपल्या सासरे बुवाने रावणाने जे केलंय, लोक जे चुकतात ना आतमध्ये एका घरा बसले का त्यांना कळते आपली चुकी झाली, पण ते लोकांच्या कहाणीत त्याच्या घरची सून सांगत होती कोणाच्या रावणाची का सीताला आणलं हे आपल्या बाबांनी बरोबर केलं नाही, पण करणार काय सांगायला तर आपल्या सगळं मारील गप राहावं लागते. आणि ते ऐकल्यानंतर हनुमंतराने ओळखलं, अरे नाही नाही, ही ज्या अर्थी पत्ता सांगतात ही सीता नाही. पुन्हा त्या ठिकाणी अनेक महालात फिरले, फिरता फिरता पुन्हा मंदोदरीच्या महालामध्ये रावण आणि मंदोदरी, आणि त्या ठिकाणी शयन कक्षेमध्ये असताना मंदोदरीचं स्वरूप एवढं सुंदर होतं, भालला त्या ठिकाणी हनुमंतराय कदाचित ही सीता माता आहे का काय पाहिल्यानंतर ती सुद्धा, आणि त्या ठिकाणी शयन कक्षामध्ये म्हणताना सगळं तुम्हाला हे 80,000 त्या ठिकाणी स्त्रिया आहेत, त्या सीता मातेचं त्या ठिकाणी सीतेचं असणारा छंद सोडून द्या. माझ्या स्वप्नामध्ये असं आलेलं आहे का ही त्या ठिकाणी आहे, मला वाटतं लहानपणी एकदा आली होती ती त्या ठिकाणी त्याच वेळेला पूर्ण गाडला असता, पुन्हा नेऊन टाकली तिथं, तीच ही परत आले, हिचा नाद सोडा. 80,000 आहे, तुम्हाला काय कमी आहे, सगळं भोग पाहिजे तो देतोय. पण सीता माईला त्या ठिकाणी जसं आणले तसं घेऊन त्या ठिकाणी सुपूर्द करा. संवाद ऐकल्यानंतर पुन्हा हनुमंतराय विचार करतात का ही सीता नाही. फिरता 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 आणि त्या ठिकाणी विभीषणाच्या महालामध्ये गेले, आणि विभीषणाच्या महालामध्ये गेलं जिथं काहीच नाही, तिथं एक रामाचं घर होतं. सगळंच त्या ठिकाणी रामाचं, काही रावणाचं घर असते, काही ठिकाणी सगळंच राम आहे तर एखादा तरी रावण असते, काही ठिकाणी सगळेच रावण तरी एखादा तरी राम असते. आपल्याकडे सगळे मात्र राम आहे. हा आमच्या जीवनातला आनंद आहे. आई आहे ते पाताळात आहे, ते वर डोका काढणार नाही, पाताळातल्याचा आणि लंकेचा संबंध येत नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्ती प्रेमाचा कल्लोळ कसा असतो, मला हा विषय त्या ठिकाणी सांगायचा आहे. सूक्ष्म रूपामध्ये हनुमंतराया विभीषणाच्या असणाऱ्या त्या महालामध्ये गेले, आणि महालामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि आमच्या विभीषणाची जर स्थिती पाहिली तर रघुपती रघुपती राजा भजन आहे स्वार्थासाठी, ते म्हणायचं नाही. ते राजा राम पतित पावन सीताराम, हा त्या ठिकाणी विभीषणाच्या मालामध्ये विभीषणाचं भजन चालू आहे. आणि जसं त्या ठिकाणी हनुमंताचं सूक्ष्म रूप होतं ते त्या महालामध्ये गेल्याबरोबर परिणाम असा झाला, अवघा रंग एक झाला. याही रंगामध्ये हनुमंत ज्या रंगामध्ये, त्याच रंगामधला कोण आहे, विभीषण आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या भजनामध्ये सूक्ष्म रूप असलेलं जे हनुमंताचं रूप आहे ना, ते मूळ स्वरूपाला येऊन गेलं. विभीषणाचं तर त्या ठिकाणी त्या रूपात होतं, पण या भजनामुळे त्या मूळ स्वरूपाला आलं. पण आल्यानंतर कोण कोणाला ओळखीत पण नाही. त्या ठिकाणी जे आहे ना, जवळ
ज्ञानोबाला सांगता दोन सरोवर पाहतवा का दोन त्या ठिकाणी ओघ एकत्र ज्या वेळेला येत असतात ना त्यावेळेला असा उंच लाटा तयार होतात एकमेकाचं पाणी एकमेकाच्या ओघामध्ये मिसळलं जातंय पण कोणाला आघात होत नाही आघात हा वेगळा असे हा ठाव निराळ आघात होत नाही कोणाचं पाणी ओघाचं कुठल्या मिक्स होतंय कोण कोणामध्ये सामावलं जातंय कळत नाही एकमेकाला त्या ठिकाणी हनुमंतराया मिठी मारतात कोणाला बिभीषण मिठी मारताय कोणाला हनुमंतरायाला परिणाम काय झाला भक्ती प्रेमाचा कल्लोळ त्या ठिकाणी यांचीही तीच भक्ती आणि हनुमंतरायाची तीच भक्ती दोन भक्तीचा त्या ठिकाणी मिलाप झाला आणि मिलाप झाल्यानंतर हनुमंत कोण आणि विभीषण कोण हा भेदच त्या ठिकाणी मिटला भक्तीमध्ये देव आणि भक्त हा भाव राहतो कल्लोळ मध्ये काय होते परिणाम त्यावेळी तुम्ही एकदा जर त्या आणि भक्तीमध्ये रंगायला सुरुवात राहिले जनाबाईंनी सांगितलं का नाही आपल्या काकड्यामध्ये माझा रंग तुझे गुणी आणि म्हणे नाम याची जणी त्या ठिकाणी माझा रंग तुझा रंग एक झाला हनुमंतराय आणि विभीषण एकमेकाला मिठी मारतात शोधाला काय आलेला आहे कोणामध्ये आलेला आहे रावणाच्या पण त्या ठिकाणी रावणाच्या लंकेमधला विभीषण एक भक्त त्याची भक्ती आणि हनुमंतरायाची भक्ती एक असल्यामुळे त्या भक्तीचा कल्लोळ आणि हनुमंतरायाच्या समवेत त्या ठिकाणी आणि कोणाच्या महालामध्ये चालू झाला विभीषणाच्या महालामध्ये चालू झाला नाथ महाराज म्हणतात ज्याचं असं भक्तिमय जीवन आहे ना तो धन्य आहे ज्याचं असं भक्तिमय जीवन आहे तो धन्य आहे ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची एवढंच धन्यता आहे का पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेले आहे पहा विषयी विरक्त ज्याच्या जीवनातील विषय बाद झालेला आहे विषयापासून तो विरक्त आहे विषयी विरक्त जया नाही आपपर हा माझा आणि हा दुसऱ्याचा हा भाव ज्याच्या जीवनामध्ये नाही तो धन्य आहे असं नाथ महाराज म्हणतात विषयी विरक्त जया नाही आपपर सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्धार धन्य जगी तोची एक हरिरंगनाची त्याच्याही पलीकडे जाणीव शानीव ओझे सांडुनिया दोरी मी ज्ञानी आहे का मी अज्ञानी आहे हा भक्त कधी पाहत नाही काय करतो तो एकदा समर्पण त्या ठिकाणी ठेवल्यामुळं जर त्या ठिकाणी मी ज्ञानी म्हणून नाथ महाराज जर मिरवत असतील तर गवाबा बरोबर का नाही तो गुळ खाणारा पोरगा तो जर पुढे जाऊन रामायण पूर्ण करतोय तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाणीव आणि नेणीव भक्तीच्या ठिकाणी चालत नाही नाथ महाराज सांगतात जाणीव शानीव ओझे सांडोनिया आपण वस्तीकर वर्तत असे संसारी एवढी भूमिका आहे का मी या ठिकाणी वस्तीला आलेला आहे आणि वस्ती आलेला असलेला जो वस्तीकर आहे तो घरावर मालकी सांगतोय का घरावर मालकी सांगत नाही त्याची काय मालकी आहे आजची वस्ती या ठिकाणी आहे इथून मला पुढे माझा प्रवास करायचा आहे तसं देहावर त्या ठिकाणी तो उदास असतो या देहावर ममत्व नसते मी एकदा या देहामध्ये आणि जीव स्वरूपाने जरी आलेला असेल तरी वस्तीकर वस्ती आला आणि प्रातःकाळी निघून गेला तोही धन्य आहे जो निर्मम देहावर आहे तोही त्या ठिकाणी धन्य जगी तोची एक एवढंच नाही तर त्या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात नित्य हरेच कीर्तन एका जनार्दने नित्य हरेच एका जनार्दने नित्य हरे
सदा मरे सदा मरे वाचे धन्य जग हरे एका जनार्दने नित्य हरीचे कीर्तन आसने शयने सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोचेक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। देवाचं चिंतन आणि देवाचं कीर्तन तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतंय ज्ञानोबराय सांगतात। तरी कीर्तनाचे नि नटनाचे
नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची कुंतली रहाटी अगवी, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणे काय खावे, दोष ओखदासी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाचा निकड प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काय परिणाम होते, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. तुम्ही आम्ही व्यवसाय नाम कर्म करणारे जीव आहात आणि तुमचं आमचं कर्म कुठं ना कुठं तरी काय होते, त्याला बोट लागते, त्याला दोष येतोय. पण जर तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करत असाल तर त्या कर्माचं प्रायचित्त घ्यायची गरज नाही. एवढं सोडवले संतांनी आपल्याला. पहा काय सांगितलेलं आहे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. कर्म जर चुकलं तर प्रायचित्ताशिवाय पर्याय नाही. पण ज्याच्या मुखामध्ये सतत रामकृष्ण वासुदेव असा जप आहे, त्याचं कर्म जरी त्या ठिकाणी चुकलं तरी त्याला प्रायचित्ताची गरज नाही. नामच नाही पापाचे ऐसे, एवढं सामर्थ्य आहे. आणि ते आपल्या प्रत्येक टेमरावशियाच्या मुखामध्ये राहावं, कानामध्ये श्रवणात जावं. म्हणून हा संपूर्ण तुमच्या आमच्यातूनच असणाऱ्या सगळ्यांच्या सहकार्यातून तयार होणारा कार्तिक स्नान सोहळा, याचं निमित्त एकच, प्रत्येकाच्या कानावर बाबांनी प्रेरलेला जो मंत्र आहे रामकृष्ण हरी वासुदेव, हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये अंतःकरणामध्ये आणि त्या ठिकाणी ते बीज रोपण आणि त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं त्या ठिकाणी इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेळ गेला गगनावरी व्यापक स्थितीला तुमच्या आमच्या या परमार्थाची स्थिती चाललेली आहे. ही अशीच अबाधित राहावी यासाठी आणि तुम्ही आम्ही सर्वांनी तन धनाने जे सहकार्य केलेलं आहे, हे आजचं सहकार्य नाही तर याच्या पुढे आपण असं सहकार्य करायचं. वर्षातला हा आपला एक यज्ञ आहे, हे मी त्या ठिकाणी सांगितलं. वर्षातली एक यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये प्रत्येकाची एक जी आहे ना, छोटी छोटी आहुती जी आहे, ही आहुती काय करणार आहे, प्रसादाच्या रूपाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणि सुखाच्या स्वरूपाने परावर्तित होणार आहे आणि ते अबाधित राहो असं हनुमंतरायाच्या चरणी आपण या ठिकाणी आणि प्रार्थना करू. हे हनुमंतराया, आम्हाला आतापर्यंत अतिशय गुणा गोविंदाने आनंदाने सुखाने आणि आम्हाला हे सगळं या गावाचं वैभव तू टिकून ठेवलेलं आहे. याच्याही पुढे ती असणारी सगळी कृपा तुझीच आहे आणि ती अबाधित राहो असं त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि या ठिकाणी आपण थांबूया. ज्ञानेश्वर